नमस्कार यूट्यूब फॅमिली, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत पनीर मोमोज। पनीर मोमोज बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कणिक मळायचं आहे। यासाठी इथे मी साधारण 2 कप इतका मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलेले आहे। तर हा कणिक मळताना आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही करायचा। तर अशा प्रकारे मी इथे कणिक मळून घेतलेला आहे आणि याला साधारण 10-15 मिनिटांसाठी आपण रेस्टला ठेवूया। त्यानंतर आपण सगळे व्हेजिटेबल्स एक एक करून कट करून घेऊया। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे, 2 कॅप्सिकम, पनीर आणि अद्रक लसूण घेतलेला आहे। तर एक एक करून आपण हे सगळे व्हेजिटेबल्स कट करूया। तुमच्याकडे जर दुसरे व्हेजिटेबल्स असेल तर तुम्ही तेही टाकू शकतात। तर इथे मी साधारण 100 ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे आणि त्याला आपण ग्रेट करून घेऊया किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने याला असं बारीक करू शकता। तर मी इथे चाळणीच्या साहाय्याने याला असं चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची बारीक करून अशी पेस्ट टाकायची आहे। आता मी सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहे। तर यामध्ये मी अद्रक लसूण आणि चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये टाकणार आहे। आता हे सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला सगळं सारण असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्यात आधी यामध्ये आपल्याला मिक्स करायच्या आधी चिकन मसाला, गरम मसाला आपल्या तिखटप्रमाणे टाकायचा आहे आणि लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे। आता हे सगळं टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सगळे व्हेजिटेबल्स असे मिक्स करायचे आहे आणि आपली मोमोजची स्टफिंग तयार करायची आहे। यानंतर मी इथे मोझरेला चीज टाकलेला आहे। जर तुमच्याकडे मोझरेला चीज नसेल तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता। यानंतर आपला उंडा हा चांगला छान असा मळून असा मऊसर झालेला आहे। आता याला आपल्याला एक मीडियम साईजची चपाती लाटून घ्यायची आहे आणि एका ग्लासाच्या साहाय्याने याला एकसारख्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे। तर आता याला आपल्याला पुऱ्यामध्ये मोमोजचं स्टफिंग भरायचं आहे आणि मोमोजचा शेपसुद्धा द्यायचा आहे। जर तुम्हाला मोमोजचा शेप देता येत नसेल तर तुम्ही साध्याप्रमाणे पण देऊ शकतात किंवा मोदकचा शेपसुद्धा देऊ शकतात। तर मला हा शेप बऱ्याचपैकी जमतो, त्यामुळे मी मोमोजचा शेप दिलेला आहे। तर एक एक करून आपल्याला सगळे मोमोज असे तयार करायचे आहे आणि स्टीमसाठी ठेवायचे आहे। स्टीमला आपल्याला हे साधारण 10 मिनटं ठेवायचे आहे। तर माझ्याकडे इथे कुठल्या प्रकारचं स्टीमर नसल्यामुळे मी इथे कढाईमध्येच ठेवलेलं आहे। एक एक करून सगळे मोमोज इथे ठेवून द्यायचे आणि झाकण ठेवून हे 10 मिनटासाठी स्टीम करून ठेवायचे। तुम्ही बघू शकता 10 मिनटानंतर अशा प्रकारे आपले स्टीम झालेले मोमोज असे दिसतात। तर यानंतर मी इथे एक स्लरी तयार करून स्लरी ही आपल्याला मैद्याचीच करायची आहे। त्यामध्ये 1 कप पाणी घ्यायचं आणि 1 चम्मच मैदा टाकायचा आहे आणि त्यामध्ये असं मिक्स करून याला डीप करून कॉर्नफ्लेक्स आपल्याला कवर करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपले कुरकुरे मोमोज दिसतात। तर मी एक एक करून पूर्ण गरम तेलामध्ये कुरकुरे मोमोज टाकलेले आहे आणि आपल्याला हे छान असे डीप फ्राय करायचे आहे। गॅसचा फ्लेम हा आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे, जेणेकरून आपले जे आपण वरती कोटिंग केलेली आहे कॉर्नफ्लेक्सची ती जळता कामा नये। तर छान असे कुरकुरी मोमोज आणि फ्राईड मोमोजही मी फ्राईड करून घेतलेली आहे। आता उरलेले मोमोजसुद्धा आपल्याला एक एक करून सगळे फ्राय करून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळे मोमोज तयार केलेले आहे आणि हा आहे आपला फायनल रिझल्ट। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की